तर इकडे बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। हिंगोलीनंतर नांदेड आणि बीडमध्ये देखील अशाच प्रकारे मुसळधार पाऊस सर्वदूर पावसाला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसापासून मुसळधार पाऊस जे आहे तो सध्या बीडमध्ये पाहायला मिळतो। बीड जवळचं हे बिंदुसरा धरण आहे। या बिंदुसरा धरणातून तब्बल 22 गावांना जो आहे पाणी पुरवठा करण्यात येतो आणि पहिल्यांदाच बिंदुसरा धरण जे आहे ओव्हरफ्लो होताना आपल्याला दिसते। मागील काही दिवसांमध्ये बिंदुसरा धरण जे आहे मृत साठ्यात होतं, त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता। मात्र 2 महिन्याच्या अथंग प्रतीक्षेनंतर आता आपण पाहू शकतो की बिंदुसरा धरण जे आहे अक्षरशः ओव्हरफ्लो झालेलं आहे। 90% जे आहे धरण भरलेलं आहे। आपण पाहू शकतो पहिल्यांदाच हे धरण भरल्यानंतर इथं जे शहरातले जे पर्यटक आहेत त्या ठिकाणी आले आहेत। बाल बच्चे जे आहेत पाण्याच्या अगदी एकदम कडेला चादरीच्या बाजूला बसलेले आहेत। प्रशासनाचा कुठलाही धाक किंवा कुठलाही प्रशासनाचा व्यक्ती या ठिकाणी नसल्यामुळे अशा पद्धतीनं लहान बालके, महिला आणि पुरुष या ठिकाणी पाण्यात आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते, मौज मस्ती करताना पाहायला मिळते। मात्र अनुचित प्रकार घडण्याचीही मोठी शक्यता नाकारता येणार नाही। एकंदरीत पाहता पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हे धरण जो आहे तो दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बीड जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता सध्या तरी